आपण खूप दिवसांनी आता लेक्चर घेत आहोत, तर आता इथून पुढे आपण लेक्चर्स कंटिन्यू करणार आहोत। याच्या आधी आपण आप्तोपदेश प्रमाण निरूपण हा चॅप्टर पाहिला होता। आता त्याच्याच पुढचा प्रत्यक्ष प्रमाण निरूपण हा चॅप्टर पाहणार आहे। तर या सर्व नोट्स मी हँड रिटन काढलेल्या आहेत आणि जर तुम्हाला आवडले असतील किंवा आवडतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। या नोट्स मी कलरफुल का बनवले आहेत, कारण हे शिकत असताना बोर होऊ नये किंवा हे लवकर कॅप्चर व्हावं यासाठी या नोट्स कलरफुल बनवलेल्या आहेत। आता आपण लेक्चरला स्टार्ट करूया। प्रत्यक्ष प्रमाण निरूपण याची प्रत्यक्ष प्रमाण हे 4 प्रमाणांपैकी एक प्रमाण आहे। तर प्रत्यक्ष प्रमाणाच्या आधी व्याख्या पाहूया। कुठलेही लेक्चर स्टार्ट करताना आपण सर्वात पहिलं त्याची व्याख्या आणि त्याचं लक्षण पाहतो, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे। एक्झाममध्ये लक्षण किंवा व्याख्या ही नक्कीच विचारली जाते, कुठल्याही प्रमाणाची असो। म्हणून आधी आपण त्याची व्याख्या आणि लक्षण पाहणार आहोत। तर व्याख्या काय आहे? प्रत्यक्ष ज्ञान करणम प्रत्यक्षम इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम इति प्रत्यक्षम। म्हणजेच काय? इंद्रिय व त्यांचे अर्थ यांच्या सन्निकर्षाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष असे म्हणतात। थोडक्यात एखादे इंद्रिय किती आहेत? 5 आहेत, म्हणजे सेन्स ऑर्गन, आणि प्रत्येकाचे अर्थ दिलेले आहेत। जसे की कर्ण म्हणजे कान, त्याचा अर्थ काय दिलेला आहे? ऐकणे। डोळे म्हणजेच काय? तर पाहणे, म्हणजे डोळ्याचा अर्थ काय आहे? पाहणे। तसंच असे 5 इंद्रिय आहेत। आपण पुढचा चॅप्टर इंद्रिय विवेचन हा पाहणार आहोत, त्याच्यामध्ये डिटेल इंद्रियांचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तसंच म्हणजेच प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येकी हा त्याचा एक अर्थ असतो आणि ह्या दोघांचा सन्निकर्ष म्हणजे संयोग किंवा त्यांचं जोडणे, इंद्रिय व त्यांचा अर्थ यांच्या सन्निकर्षाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष असे म्हणतात। थोडक्यात इंद्रिय आहे चक्षु म्हणजे डोळे आणि त्याचा अर्थ आहे पाहणे। या दोघांचा सन्निकर्ष झाला म्हणजे संयोग झाला आणि याच्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान उत्पन्न झाले। डोळ्यांनी काहीतरी एखादी वस्तू पाहिली, डोळे आणि पाहणे याचा सन्निकर्षाने आपल्याला काय ज्ञान झाले? एखादी वस्तू आपण पाहिली, तर या ज्ञानाला काय म्हणतात? प्रत्यक्ष असे म्हणतात। तर हे प्रत्यक्ष ज्ञान फक्त डोळ्याविषयीच नसून प्रत्येकी 5 इंद्रियांना जोडून आहे। त्यामुळे याची व्याख्या काय होते? प्रत्यक्ष ज्ञान करणम प्रत्यक्षम। दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिली? इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम इति प्रत्यक्षम, म्हणजे इंद्रिय प्लस अर्थ यांचं सन्निकर्ष याच्यातून जे ज्ञान उत्पन्न होतं त्यालाच प्रत्यक्ष असे म्हणतात। ही व्याख्या आहे। तर हा श्लोक लर्न करायचा आहे। हा श्लोक इम्पॉर्टंट आहे। मी जेवढं श्लोक सांगते किंवा जेवढं काही लर्न करायला सांगते तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे, कारण हेच इम्पॉर्टंट आहे, हेच UT एक्झामला येणार आहे। आता व्याख्या पाहिली, आता आपण लक्षण पाहूया। लक्षण काय आहे? साक्षात्कारी प्रमाकरण प्रत्यक्षम, म्हणजे काय? तर इंद्रियाद्वारे उत्पन्न होणाऱ्या प्रमेयचा साक्षात्कार करणाऱ्या साधनाला प्रत्यक्ष असे म्हणतात। तुम्ही या आधीचं लेक्चर प्रमाण निरूपण पाहिलं असेल तर त्याच्यात मी प्रत्येक प्रमाण डिटेलमध्ये सांगितलं आहे। त्यामध्ये सांगितलं आहे प्रमा म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, प्रमाता म्हणजे काय। नसेल पाहिलं तर ते तुम्ही आधी एकदा पाहून घ्या आणि प्रत्येक लेक्चर हे लाईननुसार पहा, म्हणजे लेक्चर 1, 2, 3, 4 म्हणजेच आपल्याला समजणार आहे, लिंकमध्ये समजणार आहे। नाहीतर लिंक तुटली तर आपल्याला काय चाललं हे समजणार नाही। मग इंद्रियाद्वारे उत्पन्न होणाऱ्या प्रमेयचा साक्षात्कार, प्रमा म्हणजे काय? ज्ञान। इंद्रियाद्वारे उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाचा साक्षात्कार करणाऱ्या साधनाला, साधन म्हणजे काय? प्रमाण। हे मी सांगितलेलं आहे ते लेक्चर, त्यामुळे एकदा पाहून घ्या। आणि या साधनाला काय म्हणतात? प्रत्यक्ष असे म्हणतात। म्हणजे इंद्रियाद्वारे आपल्या इंद्रियांनी आपण पाहतोय, चक्षुरेंद्रिय घेतलं त्याने आपण पाहतोय, म्हणजे याने काय उत्पन्न होते? प्रमा म्हणजेच ज्ञान, म्हणजे त्याचा आपल्याला साक्षात्कार होते। आणि हे कोण करते? यासाठी कोणतं साधन आहे? त्या साधनाला प्रत्यक्ष असे म्हणतात। यात साधन कुठले? इंद्रिय आहेत, इंद्रिय आणि त्यांचा अर्थ यांचा जो सन्निकर्ष होते यालाच काय म्हणायचं? प्रत्यक्ष असे म्हणतात। जे काही साधन आहे ज्यामुळे आपल्याला ज्ञान होते अशा साधनाला प्रमाण म्हणतात। मग इथे आपण कोणतं प्रमाण शिकतोय? प्रत्यक्ष प्रमाण, त्यामुळे या साधनाला प्रत्यक्ष असे म्हणतात। तर हे लक्षण झालं। हा श्लोकसुद्धा इम्पॉर्टंट आहे। साक्षात्कारी प्रमाकरण प्रत्यक्षम हा इम्पॉर्टंट आहे, लर्न करायचा आहे। आता आपण पुढची स्लाईड पाहूया आणि हे जर नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
आत्ताच आपण पाहिलं प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या काय आहे आणि लक्षण काय आहे. आता याचे प्रकार पाहूया. जे पण मी लिहिलेलं आहे, जे पण या नोट्स आहेत ते सगळं इम्पॉर्टंट आणि की पॉईंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही या सर्व स्लाईड व्यवस्थित पहा आणि तुम्हाला बोर होऊ नये म्हणून हे कलरफुल बनवलेले आहेत. काही प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल तर तुम्ही कॉमेंट करून मला नक्की विचारा. आणि या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्ही एवढंच केलं तरी UT एक्झाम सहज पास होत आहे विथ गुड मार्क्स. आता आपण त्याचे प्रकार पाहूया. आता प्रकार कोणी सांगितलेले आहेत? चरकांनी आणि तर्कसंग्रह यांनी सांगितलेले आहेत. चरकानुसार कुठले आहेत? आत्मप्रत्यक्ष आणि इंद्रिय प्रत्यक्ष. आत्म म्हणजे जे ज्ञान आपल्याला आत्म्याला होते, ज्या प्रत्यक्षातून आपल्या आत्म्याला समजते किंवा त्याला ज्ञान होते त्याला काय म्हणतात? आत्मप्रत्यक्ष. म्हणजे सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न यांचे ज्ञान कोणाला होतं? आत्म्याला होतं. तसंच दुसरं काय आहे? इंद्रिय प्रत्यक्ष. म्हणजे इंद्रिय, चक्षु, त्वक, नंतर जिव्हा, हे जे इंद्रिय आहेत 5 त्यांचे प्रत्येकी अर्थ कुठले आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं ज्ञान कशाला होतं? प्रत्येकी त्यांच्या इंद्रियांना होतं. म्हणून याचे 2 टाईप सांगितलेले आहेत चरकांनी. कुठले? आत्मप्रत्यक्ष आणि इंद्रिय प्रत्यक्ष. आता दुसरा टाईप आहे तर्कसंग्रहानुसार. तर्कमध्ये लिहिताना चुकलेले तर्क आहे ते. त्यात त्यांनी किती प्रकार सांगितले? 2 प्रकार, निर्विकल्पक आणि सविकल्पक प्रत्यक्ष. तर हे तर्कसंग्रहानुसार जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन यावरच येतो, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहेत. निर्विकल्पक आणि सविकल्पक हे 2 टाईप आहेत. आता ते आपण पुढे पाहूया. आता तर्कसंग्रहांनी कुठले टाईप सांगितले? निर्विकल्पक आणि सविकल्पक. तर याच्यामध्ये शब्द एक कॉमन येतो, विकल्प. तर विकल्प म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजेच एखादी वस्तू आहे, तिचं नाव, तिची जात कुठली आहे, तिचं रूप म्हणजे ती कुठल्या रंगाची आहे, तिचं नाव काय आहे, हे सगळे विशेषण आहेत त्या वस्तूचे आणि यालाच काय म्हणतात? विकल्पक. मग पहिला टाईप काय दिला आहे? निर्विकल्पक. नि म्हणजेच काय? ॲब्सेंट आहे. निर्विकल्पक म्हणजे ज्यामध्ये विशेषण नाही, म्हणजेच विकल्परहित ज्ञान, अशा ज्ञानाला निर्विकल्पक म्हणतात. आणि दुसरा टाईप काय आहे? सविकल्पक ज्ञान. स म्हणजे काय? प्रेझेंट. म्हणजे विकल्पसहित ज्ञान म्हणजे सविकल्पक. तर विकल्प म्हणजे काय आहे ते आपण पाहिलं की विकल्प म्हणजेच विशेषण. विशेषण म्हणजेच वस्तूची नाव किंवा त्याची जात किंवा त्याचं रूप काय आहे, श्याम वर्णाचं आहे, गौर वर्णाचं आहे, कोणत्या टाईपचं आहे, हे सगळं वस्तूची इन्फॉर्मेशन म्हणजेच विकल्प. तर निर्विकल्पकचा एक श्लोक दिलेला आहे, निष्प्रकारकम ज्ञानम निर्विकल्पकम. किती सोपा आहे, हा लर्न करायचा आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे. हे 2 टाईप खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन इथूनच येतो आणि या नोट्स मी खूप मेहनतीने बनवलेल्या आहेत. तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन मला कॉमेंट करून सांगत जा कुठल्या विषयावर तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत किंवा कुठल्या याच्यावर लेक्चर पाहिजे आहे. आणि हे लेक्चरसुद्धा शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल. आता आपण काय पाहत होतो? निर्विकल्पक म्हणजेच विकल्परहित ज्ञान. त्याचा श्लोक पण इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. ज्या ज्ञानात वस्तूचे नाम, रूप, जाती इत्यादी विशेषणाचे ज्ञान न होता केवळ एक वस्तू भासते त्यास निर्विकल्पक ज्ञान म्हणतात. म्हणजे एखादं ज्ञान झाले आपल्याला, पण त्या ज्ञानामध्ये आपल्याला त्या वस्तूचं नाव माहीत नाही, त्याचं रूप माहीत नाही, त्याची जात माहीत नाही, म्हणजे हे सगळे जे विशेषण आहेत त्याचं ज्ञान न होता आपल्याला फक्त एक वस्तू आहे असं समजतं, त्याच ज्ञानाला काय म्हणतात? निर्विकल्पक ज्ञान. उदाहरणार्थ दिलेले हे काहीतरी आहे, म्हणजे आपण थोडक्यात आपल्याला त्याविषयी काहीच माहीत नाही आहे त्या वस्तूविषयी, पण हे काहीतरी आहे एवढं समजतं. या ज्ञानाला काय म्हणतात? निर्विकल्पक ज्ञान. म्हणजे कुठल्याही विशेषणाशिवाय जे ज्ञान होते त्याला म्हणतात निर्विकल्पक ज्ञान. तसंच दुसरा टाईप कुठला आहे? सविकल्पक ज्ञान. त्याचा श्लोक आहे, सप्रकारकम ज्ञानम सविकल्पकम. हे दोन्हीचे श्लोक सेम आहेत, फक्त निष्प्रकारकम आणि इकडे काय आहे? सप्रकारकम. एवढा डिफरन्स आहे. त्यामुळे ह्या लर्न करायला सुद्धा खूप इझी आहे. याला सविकल्पक ज्ञानालाच काय म्हणतात? विकल्पसहित ज्ञान. विकल्पसहित हे खूप की पॉईंट्सने मी काय म्हणतात नोट्स बनवलेले आहेत, त्यामुळे ह्या नीट पहा. आता इथे उदाहरण दिलेले आहे. आता मी इथे डिटेलमध्ये सांगितले नाही आहे की विकल्पसहित ज्ञान म्हणजे काय. आता इकडे काय पाहिलं आपण? ज्या ज्ञानात वस्तूचे नाम, रूप, जाती इत्यादी विशेषणाचे ज्ञान न होता केवळ एक वस्तू भासते. इकडे काय असणार आहे मग? ज्या ज्ञानात वस्तूचे नाम, रूप, जाती इत्यादी विशेषणाचे ज्ञान होणे आणि मग जे ज्ञान मिळतं त्याला काय म्हणतात? सविकल्पक ज्ञान. उदाहरणार्थ हा ब्राह्मण आहे. या वाक्यातून आपल्याला काय ज्ञान मिळतं
की हा एक व्यक्ती आहे आणि तो कोणता आहे, त्याची जात काय आहे, तो ब्राह्मण आहे. म्हणजे याच्यात विकल्पासहित ज्ञान होते, याची आपल्याला जात समजते. तसंच दुसरं उदाहरण दिलेलं काय आहे, हा श्याम वर्णाचा आहे, म्हणजे याचा वर्ण कुठला दिला आहे, याचा रंग कुठला दिला आहे, श्याम रंग दिलेला आहे. तर याच्यातून आपल्याला त्या वस्तूचं काय विशेषण समजते, म्हणजेच विकल्प समजतोय, त्या वस्तूचं नाम, जात, रूप इत्यादी सगळं समजते. त्यामुळे त्याला काय म्हणतात, सविकल्पक प्रत्यक्ष. हे 2 टाईप्स खूप इम्पॉर्टंट आहेत, क्वेश्चन यावरच येतो. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. आता आपण काय पाहिलं होतं, निर्विकल्पक आणि सविकल्पक. आता या 2 टाईप पाहिल्यानंतर पुन्हा सविकल्पकचे 2 टाईप पडतात, एक लौकिक आणि दुसरं अलौकिक. आता हे पाहणार आहोत. तर हे जे सविकल्पक किंवा निर्विकल्पक हे टाईप्स कुणी दिलेले आहेत, तर्कसंग्रह. क्वेश्चनमध्ये असं लिहून येतं की यांनी दिलेले, म्हणजे तर्कसंग्रहकानुसार प्रत्यक्ष प्रमाणाचे टाईप सांगा किंवा प्रकार सांगा, असं क्वेश्चनमध्ये लिहून येतं. त्यामुळे आपण व्यवस्थित रीड करायचे. कोणानुसार सांगितले, तर्कसंग्रहकानुसार सांगितले की चरकानुसार, त्यामुळे व्यवस्थित रीड करायचं. आता आपण पाहिलं होतं निर्विकल्पक म्हणजे काय, सविकल्पक म्हणजे काय. सविकल्पक म्हणजे विथ विकल्प, म्हणजेच विशेषण, त्यात जात, रूप, रंग हे सगळं आलं पाहिजे आणि त्या ज्ञानाला काय म्हणतात, सविकल्पक ज्ञान. आणि अशा ज्ञानाचे पुन्हा 2 टाईप पडतात, एक लौकिक आणि एक अलौकिक. लौकिक म्हणजे काय, ज्यामध्ये इंद्रियांचा सन्निकर्ष होतो, म्हणजे असं ज्ञान ज्यामध्ये इंद्रिय इन्व्हॉल्व होतात. आणि दुसरं काय, अलौकिक म्हणजे इंद्रियांचा सन्निकर्ष न होता, यामध्ये इंद्रियांचा सहभाग नाही, अशा ज्ञानाला काय म्हणतात, अलौकिक. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहणार आहे, इंद्रियांचा सन्निकर्ष होणे म्हणजे आपण पाहतोय एखादी वस्तू, तर यात इंद्रियांचा सन्निकर्ष होतोय, म्हणजे डोळे, चक्षु यांनी आपण एखादी वस्तू पाहतोय, म्हणजे इथे कोणाचा सन्निकर्ष आहे, इंद्रिय व त्यांचा अर्थ यांचा सन्निकर्ष आहे. आणि मग आपल्याला एखादं ज्ञान होते किंवा ती वस्तू आहे हे पाहतोय आपण. यामुळे याला काय म्हणतात, लौकिक सविकल्पक प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजेच लौकिकमध्ये इंद्रियांचा सन्निकर्ष होतो, तसंच अलौकिकमध्ये इंद्रियांचा सन्निकर्ष होत नाही. आता नंतर लौकिकचे 2 टाईप पडतात, एक तर आभ्यंतर आणि एक बाह्य. आपल्याला माहिती आहेत आभ्यंतर इंद्रिय किती आहेत, 5 आहेत. 5 कुठले कुठले, चक्षु, त्वक, कर्ण, नासा आणि 5वं कोणतं, आणि 5वं जिव्हा. आणि याचे प्रत्येकी अर्थ काय दिलेले आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या इंद्रियांचे अर्थ आहेत. म्हणजे ही 5 एकूण इंद्रिय आहेत, हे आभ्यंतर इंद्रिय आहेत. आणि बाह्य इंद्रिय कुठले, मन. मन हे काय, बाह्य, म्हणजे ज्या गोष्टी मनाला समजतात त्या बाह्य आहेत, आणि ज्या इंद्रियांना समजतात त्या आभ्यंतर आहेत. म्हणजे लौकिकचे पुन्हा 2 टाईप आहेत, आभ्यंतर आणि बाह्य. आणि दुसरं आता अलौकिक. अलौकिक म्हणजे ज्यामध्ये इंद्रियांचा सन्निकर्ष न होता आपल्याला एखादं ज्ञान मिळतं, आणि त्याला आपण म्हणतो अलौकिक सविकल्पक प्रत्यक्ष ज्ञान. आता याचे पुन्हा 3 टाईप आहेत, सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण आणि योग्यज लक्षण. तर यावर एक SQ येऊ शकतो अलौकिकचे टाईप्सवर, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी खाली एक ट्रिक बनवलेली आहे, SDY. S म्हणजे सामान्य लक्षण, D म्हणजे ज्ञान लक्षण, Y म्हणजे योगज लक्षण. हे इम्पॉर्टंट आहे, यावर SQ येऊ शकतो की अलौकिकचे 3 टाईप आहेत, सामान्य, ज्ञान आणि योगज. हे आम्हाला येऊन गेलेले आहे म्हणून सांगते, हे इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी ट्रिक कुठली, SDY. तुम्ही तुमच्या मनाने पण ट्रिक बनवू शकता, मला ही योग्य वाटली म्हणून सांगितली. ठीक आहे, तर मी इथे एक चॅनलचं नाव दिलं आहे, हे आपला चॅनल कुठला आहे, BMS आयुर्वेदा मॅजिक. तर याला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला. तसंच या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईनसुद्धा करायचं आहे. थँक्यू. आत्ताच आपण सविकल्पक ज्ञानाचे टाईप पाहिले, अलौकिक आणि लौकिक. पुन्हा अलौकिकचे SDY, सामान्य, ज्ञान आणि योगज लक्षण, हे 3 टाईप्स पाहिले. आता यांना डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. पहिलं कुठला होता, सामान्य लक्षण, आणि यावर SQ येतो, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. सामान्य लक्षण याच्यामध्ये काय, हे म्हणजे काय, तर वस्तूशी प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता सुद्धा वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होणे. आता हे लिहिलेले पण हे समजणं पण गरजेचं आहे. तर काय दिलेले, वस्तूशी प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता, वस्तू म्हणजे एखादी वस्तू आहे, बॉल आहे, त्याच्याशी आपला प्रत्यक्ष सन्निकर्ष होत नाही, म्हणजे प्रत्यक्ष त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट येत नाही किंवा संयोग होत नाही, तरीसुद्धा वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते. म्हणजे त्याच जागी जर प्लास्टिकचा बॉल आहे किंवा रबरचा बॉल आहे, तर एखाद्या बॉलला पाहून आपण प्लास्टिकच्या बॉलचे पण वर्णन करू शकतो. हेच आता उदाहरणावरून पाहूया. एक गाय पाहिल्यावर इतर
प्रत्यक्षात न पाहिलेल्या इतर गायांचेही ज्ञान होते. फॉर एक्झाम्पल, एक साधी गाय पाहिलेली आहे, आपण तिला 4 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, 2 शिंग आहे, हे आपण नॉर्मली तिचं बाह्य प्रत्यक्षाने आपण सांगू शकतो की ह्या आपल्याला एक माहिती आहे गाय कशी आहे. पण आपण वनगाय पाहिलेली नाही आहे, पण आपण साधी नॉर्मल गाय पाहिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला न पाहिलेली वनगाय कशी दिसते याचं इमॅजिनेशन आपण करू शकतो. आणि यालाच काय म्हणतात, सामान्य लक्षण. म्हणजेच एक गाय पाहिल्यावर इतर प्रत्यक्षात न पाहिलेल्या इतर गायींचेही ज्ञान होते. म्हणजेच एखादी गाय पाहिलेली आहे आणि तर तिच्या समान जातीची जर दुसरी गाय आहे, फॉर एक्झाम्पल वनगाय, तर ती कशी दिसते याचंही ज्ञान आपल्याला तिला प्रत्यक्ष न पाहिलं तरीसुद्धा होते. त्यालाच काय म्हणतात, सामान्य लक्षण. मग आता आपल्याला वरची लाईन लगेच समजून जाईल. वस्तूशी प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता सुद्धा वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते. म्हणजे याच्यामध्ये काय होते, समान जातीचं ज्ञान होते. त्यालाच काय म्हणतात, सामान्य लक्षण. म्हणजे एक गाय आहे आणि दुसरी वनगाय आहे. एखाद्या गायीला पाहून आपल्याला न पाहिलेली वनगाय तिचं वर्णन आपण सांगू शकतो. त्यालाच काय म्हणतात, सामान्य लक्षण. आता हे उदाहरण पण इम्पॉर्टंट आहे आणि हे काय दिलेलं आहे हे तुम्हाला जर समजलं नसेल तर वापस मला कॉमेंट करून विचारा, मी परत एक्सप्लेन करेल. दुसरं काय आता, ज्ञान लक्षण. ज्ञान लक्षण म्हणजे काय, प्रत्यक्ष पाहिलेल्या वस्तूबरोबर त्या वस्तूतील गुणाशी इंद्रियांचा प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता सुद्धा त्यामधील इतर गुणांचे ज्ञान होते. पहिलं सामान्यामध्ये काय पाहिलं तर आपल्याला न पाहता त्या सामान्य जातीचे ज्ञान होतं, पण ज्ञानमध्ये न पाहता त्याच्या गुणांचं ज्ञान होतं. गुण म्हणजेच आता आपण उदाहरण दिले, बर्फाचे प्रत्यक्ष चाक्षुष ज्ञान होते. म्हणजे आपण प्रत्यक्ष पाहतोय बर्फ, पण आपण त्याला टच केलेलं नाही, त्याला स्पर्श केलेला नाही, तरी पण आपल्याला त्याचा गुण कुठला आहे, शीत, म्हणजे त्याच्या शीतलतेचं ज्ञान तरीही होते आपल्याला. का, कारण ज्ञान लक्षण म्हणजेच प्रत्यक्ष पाहिलेल्या वस्तूबरोबर प्रत्यक्ष एखादी वस्तू पाहिली आहे बर्फ, त्या वस्तूतील गुणाशी इंद्रियांचा प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता म्हणजे त्यातील गुण कुठले, शीत म्हणजे थंड, त्या गुणाशी आपल्या इंद्रियांचा प्रत्यक्ष सन्निकर्ष आलेला आहे का, नाही. आपण फक्त त्याला पाहिलेलं आहे, आपण त्याला स्पर्श केलेला नाही. म्हणजे त्वक ह्या इंद्रियाचा सन्निकर्ष झालेला नाही, तरीसुद्धा त्यामधील इतर गुणांचे ज्ञान होते. म्हणजे तरीसुद्धा त्याच्या इतर गुण म्हणजेच काय, जसं की तो शीत आहे याचं ज्ञान आपल्याला होते. म्हणजेच उदाहरण दिलेलं आहे, बर्फाचे प्रत्यक्ष चाक्षुष ज्ञान होते, त्याबरोबरच त्याच्या शीतलतेचे ज्ञानसुद्धा होते. म्हणजे प्रत्येकी इंद्रियांचा सन्निकर्ष न होता त्याच्या गुणांचं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस त्याला ज्ञान लक्षण असे म्हणतात. आता खाली एक ग्रीनमध्ये लाईन दिलेलं आहे, हे ज्ञान स्पर्शनेंद्रिय व स्पर्श यांच्या सन्निकर्षाशिवाय होते. शिवाय म्हणजे आता आपण बर्फ पाहिला आहे पण त्याला स्पर्श केलेला नाही, म्हणजे स्पर्शनेंद्रियाशिवाय आपल्याला त्याचं ज्ञान होते की तो शीत आहे, म्हणजे त्याच्या शीतलतेचं आपल्याला ज्ञान होत आहे. यालाच ज्ञान लक्षण म्हणतात. म्हणजे पहिला कुठला टाईप होता, सामान्य लक्षण, याच्यात सामान्य जातीचं ज्ञान होते. दुसरा ज्ञान लक्षण, याच्यामध्ये त्याच्या गुणाचं ज्ञान होते विदाऊट इंद्रियांचा सन्निकर्ष. आता आपण तिसरा टाईप पाहूया. आता तिसरा टाईप आहे योगज लक्षण. योगज म्हणजेच काय, योगी पुरुषाने योग्याभ्यासाने प्राप्त केलेले वस्तूचे धर्मविशेष ज्ञान म्हणजेच योगज लक्षण. म्हणजे जे ऋषीमुनी आहे, जे त्यांच्या तप आणि ज्ञानाच्या बळावर त्यांना प्रेझेंटमध्येच त्यांना फ्युचरचं ज्ञान होतं. म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यकाळामध्ये काय गोष्टी घडणार आहेत याचं त्यांना ज्ञान होतं. तसंच भूतकाळातील त्यांना ज्ञान होतं. अशा ज्ञानाला काय म्हणतात, योगज लक्षण. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, योगाभ्यास केला आहे, म्हणजे योगाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी ते ज्ञान मिळवलेलं आहे. त्या योगी पुरुषाला जे ज्ञान त्याने मिळवलेलं आहे त्यालाच योगज लक्षण म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे, भूत व भविष्याचे ज्ञान. योगी व्यक्तींना माहीत असतं की भूतकाळात काय घडलेलं आहे किंवा भविष्यकाळात काय घडणार आहे हे सुद्धा त्यांना ज्ञान असतं. कशामुळे, त्यांचा एवढा अभ्यास असतो त्यामुळे. तसंच दुसरं उदाहरण काय दिले, भिंतीपलीकडील वस्तूचे ज्ञान. भिंत आहे, आपल्याला भिंतीपलीकडचं दिसत नाही तरी पण त्या भिंतीपलीकडच्या वस्तूंचं किंवा गोष्टींचं ज्ञान होणं यालाच काय म्हणतात, योगज लक्षण. हे सरळ साधं सोपं हे आहे उदाहरण की जे ऋषीमुनी आहे, जे योगाभ्यास करतात आणि ज्ञान मिळवतात, थोडक्यात ते म्हणजेच काय, योगज लक्षण. तर इथे खाली दिलेले आहे मी लिंक,
BMS आयुर्वेदा मॅजिक हा आपला चॅनल आहे. याला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा आणि सांगा याला सबस्क्राईब करायला, कारण या नोट्स मी खूप मेहनतीने बनवते आणि तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला जर हे लेक्चर पाहताना बोर होत असेल किंवा तुम्ही झोपून लेक्चर बघताय तर नक्कीच तुम्हाला झोप लागेल. त्यामुळे व्यवस्थित फ्रेश माइंडने हे लेक्चर पहा. आणि आता आपण पुढची स्लाईड पाहूया विदाउट वेस्टिंग आवर टाईम. आतापर्यंत आपण पाहिलं, प्रत्यक्ष ज्ञानाची व्याख्या पाहिली, लक्षण पाहिले, नंतर त्याचे टाईप्स पाहिले, निर्विकल्पक, सविकल्पक, नंतर सविकल्पकचे पण टाईप पाहिले, लौकिक, अलौकिक, पुन्हा अलौकिकचे SDY हे 3 टाईप पाहिले. इथपर्यंत आपल्याला एवढं समजलं. पण आता इथून पुढचा जो टॉपिक आहे यावर LQ टाईप क्वेश्चन येतात, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि आता इथून नव्याने स्टार्ट करूया की इंद्रियार्थ सन्निकर्ष म्हणजे काय. आता आपण स्टार्टिंगलाच पाहिलं प्रत्यक्ष म्हणजेच काय, तर जो इंद्रियांचा त्यांच्या अर्थाशी सन्निकर्ष येतो, म्हणजेच संयोग येतो आणि त्यातून जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्यालाच काय म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. पण हा सन्निकर्ष जो आहे, जो इंद्रिय आणि अर्थ यांच्यात जो सन्निकर्ष किंवा संबंध आहे हा कोणत्या टाईपचा असतो, तो संबंध म्हणजे काय हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. तर पॉईंट काय आहे, इंद्रियार्थ सन्निकर्ष. त्याचा श्लोक आहे सन्निकर्षो नाम संबंध. हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे आणि खूप सिंपल आहे. सन्निकर्षो नाम संबंध म्हणजे सन्निकर्ष यालाच काय म्हणतात, संबंध म्हणतात. म्हणजे संबंधालाच सन्निकर्ष असंही म्हणतात. संबंध म्हणजे कुठल्याही 2 गोष्टींमध्ये संबंध आहे किंवा संयोग आहे यालाच सन्निकर्ष असे म्हणतात. म्हणजे सन्निकर्ष काय आहे हे आपल्याला समजलं. संबंधालाच काय म्हणतात, सन्निकर्ष असं म्हणतात. मग हा संबंध 2 टाईपचा असतो, एक नित्य संबंध आणि दुसरा अनित्य. म्हणजे संबंधाचे 2 टाईप आहेत, नित्य आणि अनित्य. नित्य म्हणजेच काय, त्याला नंतर काय म्हणतात, समवाय. नित्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीचा जो संबंध आहे आणि तो नित्य आहे. नित्य म्हणजे कंटिन्युअसली त्यांचा संबंध आहे, त्यांचा संबंध कधीच ब्रेक होत नाही किंवा तुटत नाही, त्याला काय म्हणतात, नित्य. आणि दुसरा असतो अनित्य, म्हणजे काही काळापुरता जो संयोग असतो किंवा सन्निकर्ष असतो त्यालाच पुन्हा काय म्हणतात, सन्निकर्ष. म्हणजे समवाय आणि सन्निकर्ष यातला डिफरन्स समजतोय. जो नित्य संबंध आहे त्याला समवाय म्हणतात, पण जो अनित्य संबंध आहे त्याला सन्निकर्ष असते असे म्हणतात. आणि हाच सन्निकर्ष म्हणजेच इंद्रियार्थ. यातच पुन्हा आपण इंद्रियार्थ सन्निकर्ष हा पाहणार आहोत. कारण इंद्रिय आणि त्याच्या अर्थाचा हा काही काळापुरताच म्हणजे ज्ञान होण्यापुरताच संबंध येतो, याला काय म्हणतात, इंद्रियार्थ सन्निकर्ष. त्यामुळे याला इंद्रियार्थ सन्निकर्ष म्हणतात, ना की इंद्रियार्थ समवाय. का सन्निकर्ष म्हणतात, कारण हा संबंध कसा आहे, अनित्य आहे, म्हणजे थोड्या काळापुरताच आहे, कंटिन्युअसली हा संबंध नाही. म्हणून याला काय म्हणतात, इंद्रियार्थ सन्निकर्ष. सन्निकर्ष म्हणजेच काय, जो थोड्या काळापुरता असतो, आणि समवाय म्हणजे काय, जो कंटिन्युअसली संबंध असतो. म्हणजे आपल्याला इंद्रियांचा सन्निकर्ष, सन्निकर्षाची फोड आपल्याला समजली काय आहे. ठीक आहे. संबंधाचे पण 2 टाईप्स असतात. हे बेसिक आहे. हे आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे का, तर आपल्याला जर सन्निकर्ष नाही समजलं तर इंद्रियार्थ सन्निकर्ष समजणार नाही. आता इथून पुढे ज्या स्लाइड्स आहेत त्यावर LQ टाईप क्वेश्चन येतो, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हे लक्ष देऊन पहा. आता आपण इंद्रियार्थ सन्निकर्ष पाहणार आहोत. तर याचे एकूण प्रकार 6 असतात आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण यावर LQ टाईप क्वेश्चन येतो. त्यामुळे आता हे 6 प्रकार मी एक लिहिलेले आहेत. आधी यांची नावं लिहिलेत, नंतर आपण याला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर पहिला टाईप कोणता आहे किंवा पहिला प्रकार कोणता आहे, संयोग सन्निकर्ष. दुसरा कुठला आहे, संयुक्त समवाय सन्निकर्ष. तिसरा काय आहे, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. तिसरा झाला. आता चौथा आहे समवाय सन्निकर्ष. नंतर 5वा आहे समवेत समवाय सन्निकर्ष आणि लास्ट आहे विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. तर हे सगळे पाहून आपल्याला असं वाटतं हे खूप डिफिकल्ट आहे, कारण सगळे सेम नावं याच्यात डबल रिपीट होत आहेत, त्यामुळे आपल्याला समजत नाही आहे. तर मी लक्षात ठेवण्यासाठी येथे एक साईडला ट्रिक बनवलेली आहे. पहिलं तर लक्षात राहू शकतं संयोग सन्निकर्ष, हे लक्षातच ठेवायचं आहे. मग दुसरं SY हे कशासाठी सांगितलं आहे, मी संयुक्तसाठी सांगितले. आणि SM जे लिहिलं आहे रेडमध्ये ते समवायसाठी आहे. म्हणजे पहिलं लक्षात ठेवायचं संयोग सन्निकर्ष, दुसरं SY म्हणजे संयुक्त, SM म्हणजे समवाय, आणि लास्टला सगळीकडे सन्निकर्षच लावायचा आहे. पहिलं काय आहे, संयोग. हे इम्पॉर्टंट आहे कारण यावर LQ टाईप क्वेश्चन येतो, त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक बनवलेली आहे. SY कशासाठी, संयुक्तसाठी, आणि SM कशासाठी, समवायसाठी. पहिलं आपल्याला आपल्या मनानेच लक्षात ठेवायचं आहे संयोग. दुसरं लक्षात ठेवण्यासाठी SY SM, तिसरं SY SM, तिसरं पुन्हा SM, आणि लास्टला
SM ठीक आहे. आणि लास्टचं वेगळंच नाव आहे, त्याच्यात SM पण नाही आणि SY पण नाही, त्यामुळे ते डिफरंट आहे, ते लक्षात राहू शकतं. ते काय आहे, विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. त्यामुळे आता पहिल्यापासून आपण एकदा म्हणूया. संयोग, पहिलं काय आहे संयोग, दुसरं SY SM, तिसरं SY SM SM, तिसरं SM, लास्टला SM. म्हणजे जे स्टार्टिंगला घेतले ते SYच आहे. पहिल्यांदा SY SM, दुसऱ्यांदा तीनदा SY SM, नंतर फक्त SM आणि लास्टला SM. ठीक आहे. आणि पहिला जो संयोग आहे आणि लास्टचा जो 6वा विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष तो लक्षातच ठेवायचा आहे आणि बाकी सगळं ट्रिकने लक्षात ठेवायचे. म्हणजे पहिला काय संयोग सन्निकर्ष, दुसरा संयुक्त समवाय सन्निकर्ष आणि लास्टला सगळ्याच्या लास्टला सन्निकर्ष हे लावायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात राहील की संयोग सन्निकर्ष, दुसरं SY SM म्हणजे संयुक्त समवाय सन्निकर्ष, तिसरं SY SM म्हणजे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष, नंतर चौथा आहे समवाय सन्निकर्ष SM, पुन्हा समवेत समवाय सन्निकर्ष. हे समवेत आणि समवायसाठी दोन्हीसाठी SMच लिहिलेलं आहे. त्यामुळे आणि तसंही कधीही घेताना पहिलं समवेत आधी लिहायचं आणि नंतर डबल जर SM असेल तर पहिल्यांदा समवेत घ्यायचं आणि नंतर समवाय जोडायचे. त्यामुळे इथे जर समवेत आले, आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आले संयुक्त समवेत समवाय, संयुक्तसाठी तर SY आहे, पण समवेत समवाय यासाठी आधी कुठला घ्यायचा, समवेत घ्यायचा, समवेत समवाय आणि लास्टला सन्निकर्ष. पुन्हा चौथा आहे SM म्हणजे समवाय सन्निकर्ष. नंतर पाचवा काय आहे SM म्हणजेच समवेत समवाय सन्निकर्ष. दोनदा SM आले तर पहिल्यांदा काय घ्यायचे, समवेत आणि नंतर समवाय जोडायचे आणि लास्टला सगळीकडे सन्निकर्ष. नंतर लास्टला लक्षात ठेवायचे विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. असे मिळून एकूण 6 प्रकार आहेत इंद्रियार्थ सन्निकर्षाचे. आला तर LAQ टाईप क्वेश्चन येतो, त्यामुळे हे लक्षात राहावे, नावं याची लक्षात राहण्यासाठी या ट्रिक्स बनवलेल्या आहेत. आता फक्त यावर आपण डिस्कशन केलं की याचं नाव काय आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी होतं इतका वेळ आपण जे करत होतो तो. आत्तापर्यंत आपण याचे 6 प्रकार पाहिले, तर हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी होतं. आपण एकदा लास्ट रिव्हिजन घेऊ याची. पहिलं काय आहे संयोग, नंतर SY SM, तिसरं SY SM, तिसरं फक्त SM, नंतर SM आणि लास्टचं विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. आता आपण याची नाव पाहिले, आता आपण डिटेल इन्फॉर्मेशन याविषयी पाहूया. पहिलं काय आहे संयोग सन्निकर्ष. संयोग म्हणजेच काय, संबंध. आता आपण काय शिकतो, इंद्रियार्थ सन्निकर्ष म्हणजे इंद्रियांचा त्याच्या अर्थाशी संबंध. कुठल्याही गोष्टीमधील जो संबंध असतो त्याला संयोग सन्निकर्ष असं म्हणतात. आता इथे एक्झाम्पल दिलेले आहे, चक्षु आणि त्याचा विषय. म्हणजे कुठलंही इंद्रिय, मी इथे एक्झाम्पल म्हणून चक्षु घेतलेलं आहे, पण कुठलंही एखादं इंद्रिय आणि त्याचा जो अर्थ आहे किंवा त्याचा जो विषय, या दोघांमध्ये जो संबंध असतो त्याला संयोग सन्निकर्ष असे म्हणतात. उदाहरणार्थ चक्षु हे इंद्रिय व घट हा विषय यामधील सन्निकर्ष हा संयोग सन्निकर्ष होय. म्हणजे चक्षु म्हणजेच काय, डोळे, आणि दुसरा घट म्हणजेच काय, माठ किंवा डेरा मटका ज्याला आपण म्हणतो तो घट. आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी घट पाहतो आणि याच्यामधील आपल्याला जो संबंध जाणवतो किंवा आपल्याला समजतं समोर पाहिलेली वस्तू हा घट आहे किंवा माठ आहे, तर या संबंधाला किंवा या सन्निकर्षाला काय म्हणतात, संयोग सन्निकर्ष असे म्हणतात. म्हणजे एखादं इंद्रिय आणि त्या इंद्रियाच्या अर्थाशी किंवा त्याच्या विषयाशी जो त्याचा संबंध असतो यालाच संयोग सन्निकर्ष असे म्हणतात. आता आपण दुसरा टाईप पाहणार आहोत. काय आहे SY SM सन्निकर्ष म्हणजेच संयुक्त समवाय सन्निकर्ष. याचा अर्थ काय आहे, तर घटाचा वर्ण हा घटाशी समवाय संबंधाने राहतो, त्यामुळे घटाचे होणारे ज्ञान हे संयोग सन्निकर्षाने, तर घटाच्या रूपाचे ज्ञान संयुक्त समवाय सन्निकर्षाने होते. आता मी एक्सप्लेन करते की काय आहे. मी पुढे दिलेलं आहे रूप का दिलेलं आहे यावरून आपल्याला पूर्ण हे डिटेल इन्फॉर्मेशन मिळू शकते. फॉर एक्झाम्पल संयुक्त समवाय सन्निकर्ष याच्यामध्ये आपल्याला रूप याचं ज्ञान होतं. संयुक्त म्हटलं की रूप याचं ज्ञान होतं. कसं, आपण आपल्या चक्षु इंद्रियांनी काय पाहतो, घट पाहतो, त्यावेळेस आपल्याला त्या घटाचा जो कलर आहे म्हणजेच वर्ण हा त्या घटाशी काय असतो, समवाय संबंधाने. म्हणजे घट आहे तर त्याला कलर आहेच किंवा रंग आहेच, म्हणजे घटाचा त्या वर्णाशी कसा संबंध आहे, समवाय म्हणजे नित्य संबंध आहे, तो काय वेगळा आपण करू शकत नाही. म्हणजे घटाचा त्या वर्णाशी कसा संबंध आहे, समवाय संबंधाने, म्हणजे तो त्याचा वर्ण त्याच्यासोबत राहतो. त्यामुळे आपल्याला घटाचे होणारे ज्ञान कशाने होतं, संयोग सन्निकर्षाने होतं. परंतु ह्या घटाच्या रूपाचे ज्ञान कशामुळे होतं, संयुक्त समवाय सन्निकर्षाने होते. म्हणजे आपल्याला आपल्या चक्षुने इंद्रियांनी आपण घट पाहतो याचं ज्ञान आपल्याला संयोग सन्निकर्षण झालं. आपण वरती पाहिलं चक्षुने त्याचा विषय पाहिला म्हणजे संयोग सन्निकर्षण. पण
त्या घटासोबत असणारा त्याचा वर्ण म्हणजे त्याचा कलर हा घटाशी कसा राहतोय, समवाय सन्निकर्षाने राहतोय. म्हणजेच आपल्याला त्या घटाची रूप समजते. घटाचं रूप हे समजणं म्हणजेच काय, संयुक्त समवाय सन्निकर्ष होय. जर तुम्हाला समजलं नसेल तर वापस मला कमेंट करून विचारा, तुम्हाला कुठलं समजत नाही आहे किंवा काय कशामध्ये प्रॉब्लेम आहे, तर मी डबल एक्सप्लेन करेल. आपण हे नंतर एक्सप्लेन करूयात आणखी एकदा. संयुक्त समवाय सन्निकर्ष. संयुक्त समवाय सन्निकर्षामध्ये आपल्याला रूपाचं ज्ञान होतं, एवढं लक्षात ठेवा. रूप म्हणजेच कसं, घट आपण एखादा घट पाहतोय तर आपल्याला घटासोबतच काय आहे, एखादा त्याचा कलर असतो, तो त्याच्याशी समवाय संबंधाने त्याच्याशी राहत असतो. ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आपल्याला घट दिसतो, म्हणजे हा काय झाला, संयोग सन्निकर्ष. पण त्याचबरोबर आपल्याला आणखी दुसरं ज्ञान काय होते, त्या घटाचा कलर पण समजते, म्हणजे त्याचं रूप समजते. यालाच काय म्हणतात, संयुक्त समवाय सन्निकर्ष असे म्हणतात. आता आपण काय पाहतोय, तिसरा संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष म्हणजे SYSM. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये काय पाहत होतो आपण, त्यामध्ये आपल्याला रूप समजतं. आता याच्यामध्ये काय समजते, जात समजते. जे पर्पलमध्ये लिहिलेले मी जात, ते ट्रिक आहे की लक्षात राहावं याच्यामध्ये काय समजतं आपल्याला, म्हणजे त्याच्यावरून आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन लिहू शकतो. आता काय लिहिलेलं आहे, घटाच्या शामादी रूपामध्ये रूपत्व ही जाती असते. ही रूपत्व जात रूपाबरोबर समवाय संबंधाने राहते, ज्याचे प्रत्यक्ष ज्ञान संयुक्त समेत समवाय सन्निकर्षाने होते. इथं डबल लिहिले, सन्निकर्षाने हे एकदाच आहे, ते रिपीट झालेलं आहे. म्हणजेच घटाच्या शामादी रूपामध्ये, म्हणजे घट आणि त्याचा शामादी रूप, शाम आणि आदी लिहिले, म्हणजे शाम म्हणजेच जो सावळा कलर आहे त्याला म्हटले, आणि आदी म्हणजे आणखी कुठलेही कलर मिळून, म्हणजे घटाचे कुठलेही वेगवेगळे कलर असतात. आणि ते रूपामध्ये ते कलर म्हणजेच काय, रूप. आणि या रूपामध्येच कुठली जात असते, त्याची रूपत्व ही जात आहे. रूपाची कुठली, रूपत्व ही जात. त्याच्यासोबत कुठल्या संबंधाने राहते, समवाय. रूप आहे म्हणजे त्याच्यासोबत रूपत्व जात त्याचे असणारच, म्हणजे या दोघांमध्ये नित्य संबंध झाला, आणि यालाच काय म्हणतात, समवाय संबंध असे म्हणतात. आणि या जातीचं ज्ञान कशाने होते आपल्याला, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्षाने होतं. म्हणून याला काय म्हणतात, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष असे म्हणतात. तर समजलं तुम्हाला, याच्यामध्ये आपल्याला काय समजते, जात समजते. म्हणजे घटाच्या शामादी रूपामध्ये रूपत्व ही जाती. आधी आपण काय शिकलो की रूप समजतं आपल्याला, याच्यामध्ये काय समजतं, रूपसोबत त्याची रूपत्व ही जाती कोणत्या संबंधाने राहते हे याच्यामध्ये समजतं. त्यामुळे संयुक्त समवेत समवाय असं त्याला म्हटलं जातं या सन्निकर्षाला. ठीक आहे. तर खाली लिंक दिलेला आहे, BAMS आयुर्वेदा मॅजिक. तर हा आपल्या चॅनलचं नाव आहे, तर याला सबस्क्राईब करायचं आहे, कारण हे व्हिडिओज मी खूप मेहनतीने तुमच्यासाठी बनवत आहे. तर तुम्ही सपोर्ट केला तर मला आणखी उत्साह मिळतो की आणखी नवीन काहीतरी क्रिएट करावं आणि तुम्हाला इझी वेमध्ये समजून सांगावं. ठीक आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. आणि काही जर समजत नसेल तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारा किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर मी नोट्स अपलोड करते आणि तिथेच तुम्ही मला चॅट पण करू शकता, विचारू शकता तुमच्या मनात जे डाऊट असतील ते. आता आपण 3 टाईप पाहिले, आता चौथा काय आहे, SM सन्निकर्ष म्हणजेच समवाय सन्निकर्ष. हा खूप सिंपल आहे. समवाय म्हणजेच काय, तर नित्य संबंध असतो त्यालाच आपण काय म्हणतो, समवाय सन्निकर्ष. हे आपण पहिलं शिकलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तसंच अयुत सिद्ध संबंधाला समवाय संबंध असे म्हणतात. अयुत सिद्ध म्हणजे जो सेपरेट नाही होऊ शकत, जो कायम सोबत असतो किंवा नित्य असतो, त्या संबंधाला समवाय सन्निकर्ष असे म्हणतात. हे किती सिंपल आहे. तसंच उदाहरण दिलेलं आहे, आकाश व शब्द. कुठलेही एक्झाम्पल घ्या, घट किंवा त्याचा वर्ण. कुठल्याही 2 गोष्टींमध्ये जो नित्य संबंध असतो, म्हणजे ज्याला आपण सेपरेट नाही करू शकत, जसं की आकाशाचा शब्द हा गुण आहे, त्याला आपण सेपरेट नाही करू शकत, म्हणून याला काय म्हणतात, समवाय सन्निकर्ष म्हणतात. म्हणजे यांच्यात समवाय संबंध आहे. आता 5वा कुठला आहे, समवेत समवाय सन्निकर्ष म्हणजे SM सन्निकर्ष. तर याच्यात काय समजते आपल्याला, याच्यात जे दिलेले वरती समवाय सन्निकर्ष, याचीच पुढची जात आपल्याला समजते. म्हणजे शब्दामध्ये शब्दत्व ही जाती समवाय संबंधाने असते, पण हिचे ज्ञान श्रोत्याला कशामुळे समजते, समवेत समवाय सन्निकर्षाने होते. तर आपण मागच्या वेळेस पण आपण जात हे रिपीट झालं, पण तिथे पण समवेत होतं. समवेत म्हटलं की जात लिहायची आहे. तिथे आपल्याला माहिती आहे, समवेत म्हटलं की काय येणार आहे, जात ओळखायची आहे. जसं की शब्दामध्ये शब्दत्व ही जाती आहे, रूपामध्ये रूपत्व ही जाती आहे, आणि ही
श्रोत्याला कुठल्या मार्फत समजते हे सांगायचे, यासाठी जो सन्निकर्ष यूज होतो त्याला काय म्हणतात, समवेत समवाय सन्निकर्ष म्हणतो. जर चक्षुरेंद्रियाने पाहणारा असेल तर त्याला कुठल्याने ज्ञान होतं, याचं समवेत समवाय. म्हणून इथं शब्दत्वय, तर आपण हे काय करतो, ऐकतो. म्हणून श्रोत्याला याचं ज्ञान कशाने होतं, समवेत समवाय सन्निकर्षाने होतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीची जात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला समजते तर त्यामध्ये कुठला सन्निकर्ष असतो, समवेत समवाय सन्निकर्ष असतो. आता लास्ट आपला एक सन्निकर्ष राहिलेला आहे, तो आपण पाहूया. आता आपण लास्टचा टाईप पाहणार आहोत, विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. म्हणजे काय आहे, अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते त्याला विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष असे म्हणतात. अभाव म्हणजे काय, ॲबसेंट. म्हणजे एखादी गोष्ट जर ॲबसेंट असेल तर त्याचं ज्ञान कशाद्वारे होतं याला काय म्हणतात, विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष असे म्हणतात. उदाहरणावरून समजून घेऊया. एखाद्या टेबलावर पुस्तकाच्या अभावाचे ज्ञान होताना टेबल हे विशेष्य व पुस्तकाचा अभाव हे विशेषण असते. म्हणजे आपण एखादा टेबल आहे आणि त्यावर आपण पुस्तक ठेवलेलं आहे, पण नंतर काय केलं, आपण त्या टेबलावरचं पुस्तक काढून घेतलं. म्हणजे टेबलावरती पुस्तक हे ॲबसेंट आहे, तिथं प्रेझेंट नाही, त्यालाच अभाव म्हणतात. पण याचं ज्ञान कशावरून होतं आपल्याला, विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. कारण इथे विशेष्य कोण आहे, टेबल आहे, ज्याच्यावर ठेवले ते विशेष्य आहे. आणि ज्याचा अभाव दर्शवतोय आपण त्याला विशेषण म्हणतात. म्हणजे पुस्तक याचा अभाव सांगतोय आपण, ती विशेषण झालं. म्हणजेच आपल्याला विशेषण आणि विशेष्य यांचा यूज करून काहीतरी ज्ञान भेटतंय किंवा कुठला त्यांच्यात संबंध आहे, सन्निकर्ष आहे हे समजते. म्हणजे या दोघांच्या सन्निकर्षावरून आपल्याला ज्ञान भेटते. जसं की विशेषण आणि विशेषाभाव. विशेषण म्हणजे पुस्तक आणि विशेष्य म्हणजे काय, टेबल. विशेषण आणि विशेष्य यांच्या सन्निकर्षा म्हणजे यांच्या संबंधामुळे आपल्याला काय ज्ञान होते, पुस्तक आहे की नाही याचं ज्ञान होते. म्हणजे इथे संबंध कोणाचा आहे, पुस्तक व टेबल. म्हणजे विशेषण आणि विशेषाभाव यांचा सन्निकर्ष म्हणजे यांचा संयोग किंवा यांचा संबंध, यामुळे आपल्याला प्रत्यक्ष जे ज्ञान होते आणि कोणत्या सन्निकर्षामुळे होते, ज्या सन्निकर्षामुळे होते त्याला काय म्हणतात, विशेषण विशेषाभाव सन्निकर्ष. त्यामुळे खूप इझी इथे एक्झाम्पल दिले. एखाद्या टेबलावर पुस्तकाच्या अभावाचे ज्ञान हे आपल्याला कशाने होते, विशेषण विशेषाभाव याने होते. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण 6 प्रकारचे सन्निकर्ष पाहिले, म्हणजेच संबंध. इंद्रियार्थ सन्निकर्ष हे किती प्रकार आहेत, त्याचे 6 प्रकार आहेत. ते आपण एक एक डिटेलमध्ये पाहिलं. यावर आला तर LAQ टाईप क्वेश्चन येतो आणि मी जसं लिहिलेलं आहे तसंच तुम्ही लिहून यायचं आहे. तिथे जसं इथं रिप्रेझेंट केलेलं आहे तसंच करायचं आहे. म्हणजे जेवढं व्यवस्थित लिहाल तुम्ही, जेवढं पॉईंट वाईज लिहाल तेवढे जास्त मार्क आणि व्यवस्थित ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. आता नंतर आपण पुढची स्लाईड पाहूया, त्यावर काय आहे. आता पुढचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव काय आहे, प्रत्यक्ष ज्ञानास बाधक भाव किंवा हेतू. म्हणजे जे प्रत्येकी ज्ञान आपल्याला होतं त्याला काय अडथळे येतात किंवा काय बाधा येते, असे एकूण 8 हेतू आहेत. तर हा खूप फेवरेट क्वेश्चन आहे एक्झामिनरचा, कारण हा खूप रिपीटेड क्वेश्चन आहे आणि यावर LAQ टाईप क्वेश्चन येतो. त्यामुळे मी इथे 3 स्टार केलेत आणि IMP पण लिहिले. म्हणजे हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्ही लक्ष देऊन हे पुढची स्लाईड पहा. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येकी आपल्याला, जसं की एक्झाम्पल आपण डोळ्याने एखादी वस्तू पाहतोय आणि त्याचं आपल्याला ज्ञान होते. म्हणजे प्रत्यक्षात जे ज्ञान होतं, पण त्याच्यात जर काही बाधा आली तर आपल्याला हे ज्ञान होणार नाही. आणि असे एकूण किती हेतू आहेत, 8 आहेत. म्हणजे यावर MCQ टाईप पण क्वेश्चन येतो की किती हेतू आहेत, म्हणजेच किती, 8 आहेत. तर आता एक एक आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यासाठी आधी एक श्लोक दिलेला आहे. हे 8 जे हेतू आहेत त्यांची या श्लोकामध्ये नावं लिहिलेले आहेत. जर हा झालाच तर हा श्लोक पाठ करा, नाही झाला तर ठीक आहे, आपण सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं हे सगळं बाकी तरी चालेल. पण श्लोक आधी पाहूया. अति दूरात सामिप्यात इंद्रिय घातात मन अणवळ स्थानात सौक्ष्म्यात व्यवधानात अभिभावात समानाभिहारात च. इथे सगळ्यांचे एक एक नाव दिलेले आहेत. अति दूरात, सामिप्यात, 3रं इंद्रिय घातात, 4थं मन अणवस्थानात, 5वं सौक्ष्म्यात, 6वं व्यवधानात, 7वं अभिभावात आणि लास्ट आहे समानाभिहारात. आता एक एक आपण डिटेलमध्ये व्यवस्थित पाहूया. पहिलं काय, अति दूरात म्हणजे काय, या नावामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. अति दूरात म्हणजे काय, अति दूर. एखादी वस्तू अति दूर असेल तर इंद्रियांनी त्या वस्तूच्या ज्ञानाचं ग्रहण होणार नाही किंवा आपल्याला ती वस्तू काय आहे, कशी आहे हे आपल्याला समजणार नाही. थोडक्यात त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणजे आपल्या प्रत्यक्ष ज्ञान होण्यास काय होते, बाधा उत्पन्न होते. कशामुळे, तर या हेतूमुळे. कुठल्या, अति दूरात म्हणजे वस्तू एखादी खूप दूर आहे, एवढं सिंपल हे आहे.
आणि उदाहरण काय दिलेले, दूर आकाशात उडणारे पक्षी. थोडक्यात उंच आकाशात जर पक्षी उडत असतील तर ते आपल्याला प्रत्येकी डोळ्याने दिसू शकत नाहीत, म्हणजे आपल्याला त्यांचं प्रत्येकी ज्ञान होत नाही, आपल्या ज्ञानामध्ये बाधा येते. पहिला पॉईंट आपण पाहिला अतिदूरात. आता नंतरचा पुढचा पॉईंट पाहूया सामिप्यात. आता दुसरा पॉईंट आहे सामिप्यात. समीप म्हणजेच काय, जवळ. हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषय यांच्या बाबतीत निर्माण होतो. म्हणजेच काय, जर आपल्या डोळ्यांपासून एखादी वस्तू खूप जवळ आहे तरी पण आपल्याला ती दिसू शकणार नाही, हेच सांगितलेलं आहे. म्हणजे हा फक्त एकाच इंद्रियाबाबतीत घडून येतो, हा जो बाधा आहे किंवा हा जो दोष आहे. त्यामुळे इथे वेगळ्या लाईनमध्ये मी सांगितलेला आहे, हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषय यांच्या बाबतीत निर्माण होतो. म्हणजे कधी होतो, फक्त चक्षुरेंद्रिय. आता उदाहरण काय दिलेलं आहे, डोळ्यापासून 6 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटरपेक्षा अधिक जवळची वस्तू दिसत नाही. फॉर एक्झाम्पल काजळ किंवा अंजळ. आपण डोळ्यामध्ये लावलेलं काजळ आपल्याच डोळ्यांना दिसत नाही, कारण ते 6 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर असतं. म्हणजे काही वेळेस वस्तू अतिशय जवळ असेल तरीही आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही किंवा त्याचं प्रत्यक्ष ज्ञानास आपल्याला बाधा निर्माण होते. यालाच काय म्हणतात, सामिप्यात असं म्हणतात. आता तिसरा पॉईंट काय आहे, इंद्रिय घातात. इंद्रिय घात म्हणजेच काय, इंद्रियाला काहीतरी बाधा झाली आहे किंवा इंद्रिय आपलं दौर्बल्य त्यामध्ये निर्माण झालेलं आहे किंवा इंद्रिय नष्ट झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल काय, ॲक्सिडेंटने आपला डोळा गेला किंवा आपले कुठल्याही इंद्रियाला जर जखम झाली तर त्याने आपल्याला ज्ञान होणार नाही किंवा त्याचा अर्थच आपण ग्रहण करू शकत नाही. यालाच काय सांगितलेलं आहे, इंद्रिय घातात. म्हणजेच काय, इंद्रिय नष्ट झाले किंवा त्यामध्ये दौर्बल्य उत्पन्न झाले तर प्रत्यक्ष ज्ञानाला बाधा येते, म्हणजे आपल्याला त्यामुळे ज्ञान होऊ शकत नाही जर इंद्रियावर घात झाला तर. उदाहरणार्थ, श्रोत्रेंद्रिय दुर्बल झाले असता ऐकू येत नाही. श्रोत्रेंद्रिय म्हणजेच कोणते, कानामध्ये दौर्बल्य उत्पन्न झालं तर आपल्याला कोणताच आवाज ऐकू येत नाही. यालाच काय म्हणतात, इंद्रिय घातात. आता चौथा पॉईंट पाहूया आपण. आता चौथा पॉईंट आहे मन अण्वस्थानात. म्हणजे मन जे आहे आपलं जर अण्वस्थानात म्हणजे मनाचं एकाग्रता नष्ट झाली असेल, मन अण्वस्थानात असेल तर कशी बाधा येते प्रत्यक्ष ज्ञानामध्ये हे इथे सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी वर्गात बसला आहे पण त्याचे मन मात्र क्रिकेटचे मैदान किंवा घर इत्यादी ठिकाणी असेल तर वर्गात शिकवित असलेल्या विषयाचे ज्ञान त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा क्लासमध्ये बसलाय पण त्याचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी खेळामध्ये व्यस्त आहे किंवा त्याच्या डोक्यामध्ये दुसरेच विचार आहेत की तो घरी आहे, असं तसं असे जर विचार असतील म्हणजे त्याचं मन काय आहे, एकाग्रता नाही. असं असेल तर त्याला क्लासमध्ये काहीतरी टीच करते ते समजणार नाही. काय म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा कोणाचंही जर मन त्या गोष्टीमध्ये जो तो करत आहे त्यामध्ये जर त्याचं मन एकाग्रता नसेल तर त्याला ती गोष्ट किंवा त्याचं ज्ञान त्याला प्रत्येकी होणार नाही. यालाच काय म्हणतात, मन अण्वस्थानात असं म्हणतात. आता लास्टला मी दिलेली आहे BMS आयुर्वेदा मॅजिक. हे आपल्या चॅनलची लिंक आहे, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि मला सपोर्ट करा. तसंच हा चॅनल आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. जर तुम्हाला खरंच हे समजत असेल मी शिकवलेलं किंवा माझ्या ह्या हँड रिटन नोट्स तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला खूप बोर होऊ नये किंवा तुम्हाला काही जास्त इंटरेस्ट यावा, अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून मी या हँड रिटन नोट्स कलरफुल बनवते. आणि या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. तसं तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा, ठीक आहे. आता पाचवा काय आहे, सूक्ष्माद. म्हणजे सूक्ष्म म्हणजे खूप लहान गोष्ट जे आपल्या डोळ्यांना प्रत्येकी दिसत नाही अशी गोष्ट. म्हणजेच वस्तू अतिशय सूक्ष्म असेल तर त्या विषयाचे ग्रहण इंद्रिये करू शकत नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट जर अतिशय लहान असेल तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं प्रत्येकी ज्ञान होणार नाही, म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये बाधा उत्पन्न होते. उदाहरणार्थ, हवेत तरंगणारे धुळीचे कण. आता सध्या पण आपल्या समोर जे हवा आहे, एअर आहे, त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत जे हवेत ते धुळीचे कण तरंगत आहेत, पण प्रत्येकी आपल्याला डोळ्याला ते दिसत नाहीत कारण ते अतिशय सूक्ष्म असे आहेत. यालाच काय म्हणतात, सूक्ष्माद. आता सहावा आहे व्यवधानात म्हणजेच काय, आवरण किंवा अडथळा. जर अडथळा किंवा आवरण एका गोष्टीला जर दुसऱ्या गोष्टीने झाकलं जातं तर आपल्याला ती गोष्ट दिसत नाही, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होत नाही. तेच उदाहरण दिलेलं आहे पाण्यात बुडलेले घागर. पाण्यात जर घागर बुडले आपण पाणी घेताना
तर ती बुडलेली घागर आपल्याला दिसत नाही, म्हणजे त्या घागरीचं ज्ञान आपल्याला होत नाही. तसंच भिंतीच्या पलीकडे असणाऱ्या वस्तूचे ज्ञान, एखादी वस्तू जर भिंतीच्या पलीकडे असेल तर त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होणार नाही, कारण मध्ये काय आहे, व्यवधान किंवा आवरण किंवा अडथळा निर्माण झालेला आहे. त्यालाच काय म्हणतात, व्यवधानात म्हणतात. खाली मी BMS आयुर्वेदा मॅजिक या आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे. प्लीज याला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण शेअर करा. नंतर 7वा पॉईंट काय आहे, अभिभवात. अभिभव म्हणजेच पराभव म्हणजेच काय, एखादी जास्त प्रकाशित गोष्ट आहे, म्हणजे जास्त त्याच्यातून काय म्हणतात, एखादी जास्त प्रखर अशी गोष्ट आहे, त्याने कमी प्रखर अशी गोष्ट काय होते, झाकली जाते. उदाहरणार्थ, अधिक प्रभावशाली वस्तूद्वारे कमी प्रभावाच्या वस्तूचा पराजय होतो आणि यालाच काय म्हणतात, अभिभवात म्हणतात. की त्यामुळेच काय होतं, दुसरी गोष्ट आहे जी कमी प्रभावाची आहे ती गोष्ट झाकली जाते. उदाहरणार्थ, दिवसा सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आकाशातील तारे दिसत नाहीत. दिवसा पण आकाशामध्ये तारे असतात, परंतु ते आपल्याला दिवसात दिसत नाहीत, कारण सूर्याचा प्रकाश एवढा प्रखर असतो की त्यामुळे बाकीचे तारे आहेत ते काय होतात, झाकले जातात. यालाच काय म्हणतात, अभिभवात असे म्हणतात. जर मी टीच केलेलं जर फास्ट वाटत असेल किंवा काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. किंवा फास्ट जर वाटत असेल, मी खूप भरभर बोलते किंवा फास्ट बोलते, समजत नाही, तर तुम्ही मला हळू बोलण्यासाठी सुद्धा सांगू शकता. तुमचे काहीही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेल. 8वा पॉईंट काय आहे, हा लास्ट आहे, समानाभिहारात. समानाभि म्हणजेच काय, समान. ज्या दोन गोष्टी समान आहेत, जर त्या एकत्र असतील तर त्या वेगळ्या करता येत नाहीत किंवा आपल्याला सेपरेट त्या ओळखता येत नाहीत. उदाहरणार्थ, समान द्रव्याच्या राशीत त्यांचे एकसारखे दिसणारे द्रव्य टाकल्यावर नंतर टाकलेले द्रव्य ओळखता येत नाही. म्हणजेच गव्हाच्या राशीत गव्हाचे एक गोणी भरलेली आहे आणि त्याच्यात आणखी एक मूठभर मी नवीन गहू टाकले, तर मी नंतर जे मूठभर नवीन गहू टाकलेले ते मला वेगळे करता येणार नाहीत किंवा मला वेगळे ओळखता येणार नाहीत. कारण काय आहे, ते समानाभिहारात आहेत, म्हणजे समान आहेत, समान दिसणारे द्रव्य आहेत. म्हणजे त्याच द्रव्यात आणखी नवीन द्रव्य टाकले तर मला ते द्रव्य ओळखता येणार नाही. यालाच काय म्हणतात, समानाभिहारात म्हणतात. असे एकूण 8 बाधाकर भाव किंवा बाधाकर हेतू आहेत जे प्रत्यक्ष ज्ञानाला बाधा आणतात. असे एकूण 8 टाईप्स किंवा 8 प्रकार आपण पाहिले. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. यावर LAQ टाईप क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे. PYQ क्वेश्चन पेपर जर तुम्ही चेक केले तर त्यामध्ये खूप वेळा हा क्वेश्चन रिपीटेड झालेला आहे. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित एकदा पहा. जर तुम्हाला समजलं नसेल तर वापस तुम्ही याला रिवाईज करा आणि पाहून घ्या. आता आपण पाहिले सांख्य व चरक आता आपण जे पाहिले प्रत्यक्ष बाधक घटक हे एक समान आहेत, पण हे कोणी दिलेले आहेत, सांख्य आणि चरक हे वेगवेगळ्या ग्रंथकारांनी दिलेले आहेत. तर सांख्य आणि चरक यांनी दिलेले सेमच आहेत, फक्त नाव त्यांनी वेगवेगळं दिलेलं आहे. तर त्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय फरक आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. आता जे पाहिले होते आपण सामिप्यात, अतिदूरात, व्यवधानात, इंद्रियघातात, हे सांख्य यांनी सांगितले होते. तसेच चरक यांनी पण सांगितलेले, फक्त त्यांनी नावं वेगवेगळी दिलेली. तर फक्त एकदा ते पाहून घेऊया. सांख्यांनी विचारलं तरी त्यामध्ये इन्फॉर्मेशन तीच लिहायची आहे आणि चरकांनी विचारलं तरी आता जी शिकवलेली तीच इन्फॉर्मेशन लिहायची आहे. फक्त याचे जे नाव आहेत जे दिलेले आहेत सामिप्य आणि इकडे चरकांनी दिलेले आहे अतिसन्निकर्ष, हे डिफरंट लिहायचं आहे. एवढाच याच्यामध्ये फरक आहे. सांख्यांनी काय सांगितलेलं आहे, सामिप्य. तर चरकांनी काय सांगितलेलं आहे, अतिसन्निकर्ष. सांख्य यांनी काय सांगितले, अतिदूरत्व. तर चरक यांनी काय सांगितले, अतिविप्रकर्ष. सांख्य यांनी सांगितले व्यवधानात, तर चरक यांनी सांगितले आवरण. सांख्य यांनी सांगितले इंद्रियघातात, चरक यांनी सांगितले करण दौर्बल्य. सांख्य यांनी मन अनवस्थानात सांगितलेले, चरक यांनी मन अनवस्थानात. हे सेम सांगितलेलं आहे नाव. यांनी पण समानाभिहारात, यांनी पण समानाभिहारात. अभिभवात हे 3 नावं तर सेमच दिसत आहेत. बाकी लास्ट यांनी सौक्ष्म्यात सांगितले, यांनी अतिसौक्ष्म्यात सांगितलेले आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन जी लिहायची या दोन्हीमध्ये सेम आहे, सेम सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, फक्त नावं डिफरंट दिलेली आहेत सांख्य आणि चरक. तर हे 8 काय आहेत, प्रत्यक्ष बाधाकर घटक आहेत. यांची नावं लक्षात ठेवा. थँक्यू. आता सगळं टीच करून झालं. आता आपण याचं प्रत्यक्ष प्रमाण या चॅप्टरचं आयुर्वेदात काय महत्त्व आहे हे पाहूया.
तर मी इथं फक्त शॉर्टमध्ये त्याचं एक काय हेडलाईन लिहिलेले आहे की काय आहे, त्याच्यात तुम्ही तुमच्या मनाने काय टाकायचे ते टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं आधी काय लिहिले ते रीड करूया. रसनेंद्रिय सोडून इतर सर्व इंद्रियांद्वारे रोगी व्यक्तीच्या शरीराची परीक्षा करावी. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचं आयुर्वेदात खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रियाने आपण प्रत्यक्ष ज्ञान घेऊ शकतो, परंतु जर रोगाची ट्रीटमेंट करायची किंवा आपल्याला त्याचा रोग ओळखायचा आहे किंवा त्याच्या रोगाची परीक्षा करायची आहे, तर रसनेंद्रिय हे एकच इंद्रिय सोडून बाकी सर्व इंद्रियांनी त्याची परीक्षा करावी. कारण आपण रसनेंद्रियाने प्रत्यक्षी त्याची टेस्ट करून आपल्याला पण टेस्ट करू शकत नाही, कारण तो रोग आपल्याला पण होऊ शकतो. बाकी आपण श्रोतेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय या सर्वांद्वारे आपण त्याचं परीक्षण करू शकतो. आता मी एखादं एक्झाम्पल देते तुम्हाला एखाद्या इंद्रियाचं. जसं की श्रोतेंद्रिय पाहिलं तर आपण त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतो. नंतर चक्षुरेंद्रिय पाहिलं तर एखाद्या रोगाला त्याच्या बॉडीवरती जखम झाली आहे का, कुठली गाठ आली आहे का याचं परीक्षण करू शकतो. स्पर्शनेंद्रियांनी टच करून पाहू शकतो की त्याची स्किन रफ आहे की स्मूथ आहे, वेगवेगळे किंवा त्याचं टेम्परेचर त्याच्या बॉडीचं चेक करू शकतो. म्हणजे असे असंख्य असे आयुर्वेदात त्याचे युजेस आहेत. आणि एवढेच इथं लिमिटेड नाही आहे, मी फक्त हेडलाईन्स लिहिलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये खूप काही ॲड करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा आपला चॅप्टर इथे संपलेला आहे. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील या चॅप्टरच्या किंवा आता जे आपण लेक्चर पाहिलं याच्या, तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता, जो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेला आहे. यूट्यूब चॅनलला आपण चेक करू शकता. तसंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव दिलेलं आहे BMS आयुर्वेदा मॅजिक. तसंच तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा. आणि इथून पुढे तुम्हाला कुठला चॅप्टर पाहिजे किंवा कशाचे नोट्स पाहिजेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. काही डाऊट असतील तेही विचारा. आता हा आपला चॅप्टर इथेच संपतोय. तुम्हाला नवीन चॅप्टरचे नोट्स पाहिजे असतील किंवा नवीन कुठला चॅप्टर तुमच्या मनाने सांगा, तुम्हाला कुठला यावर नोट्स पाहिजे किंवा हा डिफिकल्ट वाटतोय किंवा हा पॉईंट समजत नाही आहे, तर मला कमेंट करून सांगा. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. थँक्यू.